हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. लेट्स सी, पाहूया आज आपल्याला एनर्जी कोणाची मिळते, आपल्याला काय मेसेज आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत. ही बेसिकली एनर्जी चेक रीडिंग आहे, तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. My angel spirit guides, divine energies, please guide me in this dream. Archangel Michael, please guide me and protect me in this dream. Shivji, please guide me and protect me. जर तुम्ही पायाची घडी घालून बसले असाल तर ती अनफोल्ड करा. रिसीव दिस मेसेजेस. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. लेट्स सी, पाहूया आपल्याला. One more card, please. Okay, 3 cards are coming here. आज आपण हा डेक यूज करत आहोत बिकॉज आय वॉज अट्रॅक्टेड टू दिस डेक. सो येथे दिसून येत आहे की असू शकतं बऱ्याच काही काळापासून तुम्ही जीवनामध्ये तुमच्या सध्याची जी काही करंट सिच्युएशन आहे त्याही आधी काही काळापासून तुम्ही खूप अशी सिच्युएशन पाहिली आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त एक्झॉशन म्हणजे खूप तुम्हाला त्रास सहन करावा लागला, खूप जास्त तुम्हाला ड्रेन करण्यात आलं, तुमची एनर्जी जी आहे ती खूप जास्त तुम्हाला एक प्रकारे टॉर्चर करण्यात आलं. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. खूप जास्त एक्झॉशन तुमचं झालेलं आहे, खूप जास्त तुमचं घर्षण झालेलं आहे. एक आपण म्हणू एक मानसिकरित्या खूप तुम्हाला ड्रेन करण्यात आलं. तुमच्या एनर्जीचा तुमच्यावरती खूप असा नेगेटिव्ह इम्पॅक्ट टाकण्यात आला. कोणीतरी तुम्हाला खूप जास्त टॉर्चर केलेलं आहे. मे बी ते घरातील लोक आहेत, कार्यक्षेत्रातील लोक आहेत, असे कोणीतरी तुमच्या अराउंडचे पर्सन्स आहेत, असे कोणीतरी तुमच्या अराउंडचे लोक आहेत, तुमच्या आजूबाजूची लोक आहेत की ज्यांनी तुम्हाला खूप जास्त टॉर्चर केलेलं आहे, ज्यांनी तुम्हाला खूप जास्त त्रास दिलेला आहे. मानसिकरित्या असू शकतं किंवा फिजिकली सुद्धा. म्हणजे फिजिकली मीन्स नॉट दॅट वे की फक्त हिंसात्मक काही, बट खूप तुमच्याकडून अतिरिक्त कामं करून घेणं किंवा इतरही काही जे तुमचे योग्यतेचे नाही आहेत अशी सुद्धा कामं तुमच्याकडून करून घेणं, अशी काहीतरी गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये झालेली आहे. तुमच्या विचारांना खूप जास्त डॅमेज करण्यात आलं, एक प्रकारे नकारात्मकतेकडे तुम्हाला ओढण्यात आलं, जे की तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात, सकारात्मक आहात, इमोशनली इंडिपेंडंट आहात, एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे तुमचं, तरी सुद्धा तुमचं चरित्र आहे, तुमचं जे काही कॅरेक्टर आहे ते कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला. कुठेतरी तुम्हाला खूप जास्त नकारात्मकतेकडे ढकलण्यासाठी हे सर्व गोष्टी घडल्या तुमच्या जीवनामध्ये, जे की तुम्ही खूप चांगलं कार्य करता, तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात जीवनाच्या बाबतीमध्ये, तुमच्या कार्यामध्ये तत्पर आहात, कर्तव्य तत्पर आहात. एक आपण म्हणू कर्म हेच तुमचं पॅशन आहे, काम करणं तुम्हाला आवडतं, परंतु तरी सुद्धा तुम्हाला चुकीच्या प्रकारे तुमच्याकडून कामं करून घेण्यात आली. एक प्रकारे जे तुमचं काम नाही ते सुद्धा तुम्हाला करायला लागलं. अशा प्रकारची येथे एक्झॉशनची एनर्जी दिसून येत आहे, जी तुम्ही बऱ्याच काळापासून फील करत आहात, बऱ्याच काळापासून तुम्ही त्या गोष्टींना सहन करत आहात असं येथे इंडिकेट होत आहे. तर मे बी असू शकतं यामागे ज्या काही गोष्टी आहेत त्या पॉलिटिक्स झाल्या, तुमच्या बाबतीमध्ये राजकारण झालं. जे तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी खूप जास्त राजकारण केलं. एक प्रकारे तुमच्या तोंडावर एक बोलणार, माघारी एक बोलणार, अशा प्रकारची लोक तुमच्या अराउंड येथे दिसून येत आहे. एक मास्क घातलेला होता त्यांनी, मुखवटा आपल्याला येथे दिसून येत आहे, जे की त्यांच्या मागचं स्वरूप, मुखवट्या मागचं स्वरूप वेगळंच होतं, परंतु ते तुम्ही ओळखू शकले नाही आहात आणि त्यामुळे तुम्हाला या सर्व परिस्थितीला सामोरे जावं लागलं. हे जे काही तुमच्या जीवनामध्ये एवढं सगळं मानसिकरित्या, शारीरिकरित्या जे तुम्हाला कष्ट सहन करावे लागले, एक प्रकारे तुमचं व्हॅल्यू कमी करण्यात आली, एक प्रकारे तुम्हाला चीट ठरवण्यात आलं, एक प्रकारे तुम्हाला दोषी ठरवण्यात आलं, तर येथे दिसून येत आहे यामागे तुमचा काही दोष नव्हता, परंतु यामागे जे कोणी लोक तुमच्या अराउंड आहेत, जे तुमच्या घरातील आहे, कार्यक्षेत्रातील आहे, तुमच्या जवळचे आहेत, ज्यांच्याशी तुम्ही इमोशनली कनेक्टेड आहात, अशीच काही लोक आहेत ज्यांनी तुम्हाला येथे आपल्याला अडकवलेलं दिसून येत आहे, तुमच्या अराउंड राजकारण केलेलं
दिसून येत आहे. सो हे सर्व जी काही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाली तर ती हे जे काही लोक पीपल आहे ते त्यांच्या फायद्यासाठी तुमचा यूज करत होते, परंतु तुम्हाला असं वाटत होतं की ते तुम्हाला महत्त्व देत आहेत किंवा तुम्हाला खूप चांगलं म्हणत आहे, परंतु असं इथे नाहीये. त्यांचा फायदा दुसऱ्या कुणाकडून झाला की ते पुन्हा त्या लोकांना महत्त्व देणार, त्या लोकांची वाहवा करणार, त्यांना एक प्रकारे डोक्यावर घेऊन बसणार. अशा प्रकारचे काही लोक तुमच्या अराउंड आहेत जे फक्त त्यांच्या फायद्यासाठी तुमच्याशी गोड बोलले, त्यांचं भलं व्हावं म्हणून त्यांनी तुम्हाला खूप जास्त तुमच्याकडून अतिश्रम म्हणू आपण, अति एक मेंटली हॅरॅसमेंट म्हणू, अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडलेल्या येथे दिसून येत आहे. आणि हे फक्त त्यांचा फायदा पाहत होते. त्यामध्ये तुमच्या बाबतीमध्ये कुठलीही दयामाया नव्हती किंवा तुमच्या बाबतीमध्ये कुठलीही मनामध्ये एक प्रकारे आत्मीयता नव्हती, आपलेपणाचा भाव नव्हता. फक्त तुमच्या तोंडावर गोड बोलत होते आणि तुम्ही मायेचे प्रेमाचे भूक केलेले असल्यामुळे तुम्हाला ते खरं वाटत होतं. तुम्हाला वाटत होतं की नाही, आपलेच लोक आहेत, आपल्यासाठी एवढं करतायत, आपलं एवढं नाव घेत आहेत, आपल्या समाजामध्ये नाव होत आहे, परंतु येथे तुमचं नाव नव्हतं होत, तर येथे त्यांचं काम भागत होतं आणि त्यामुळे ते तुम्हाला चांगलं बोलत होते असं येथे इंडिकेट होत आहे. बिकॉज दे आर व्हेरी पॉलिटिकल माइंड सेट. तर येथे दिसून येत आहे त्यांचा मुखवटा आता आपल्याला इथे हळूहळू उतरताना दिसून येत आहे, कारण की लवकरच एक असा ब्रेक थ्रू तुमच्या जीवनामध्ये येत आहे. एक मोठा बदल, एक असा बदल ज्यामध्ये जे काही मुखवटे परिधान केलेले आहेत, जे काही नकाब चेहऱ्यावरती टाकलेले आहेत, तर ते बाहेर पडतील. तुम्हाला खरं सत्य तुमच्या समोर येईल. जे काही गोष्टींमुळे तुम्हाला असं वाटत होतं की नाही, आपलेच लोक आहेत, परंतु नाही, अशा लोकांचं सत्य तुमच्या समोर येणार आहे. त्यासाठी अशी एखादी घटना तुमच्या जीवनात घडेल, असा एखादा मोठा चेंज तुमच्या जीवनामध्ये घडेल. आपण म्हणू नाही का, अचानक डोळे उघडणे, अशा प्रकारची कुठली तरी घटना तुमच्या जीवनामध्ये घडण्याची, ब्रेक थ्रू येण्याची शक्यता तुमच्या जीवनामध्ये आहे. सो अशी काही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. सो पेशन्स येथे इंडिकेट होत आहे. मे बी असू शकतं हे जे कार्ड आहे ते येथे हेही इंडिकेट करते की तुम्ही बऱ्याच काळापासून कशाची तरी वाट पाहत आहात. तुमच्या पेशन्सला, तुमच्यातील जे धीर आहे त्याला सुद्धा कोणीतरी खूप जास्त आव्हान देत आहे. तुम्ही शांततेत सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु ही जी राजकारणी लोक आहेत, ही जे मतलबी लोक आहेत, स्वार्थी लोक आहेत, त्यांना कदाचित हा तुमचा साधेपणा वाटत आहे. कदाचित त्यांना असं वाटत आहे की तुम्ही काहीच करू शकणार नाही, असहाय्य आहात, मजबूर आहात, त्यांच्या पुढे तुमचं काही डाळ शिजणार नाही किंवा त्यांच्या पुढे तुमच्यात तेवढं सामर्थ्य नाही आहे की तुम्ही काही करू शकता. परंतु येथे हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तुम्ही धीर ठेवता, सबुरी ठेवता, कारण की तुम्हाला माहिती आहे वेळेनुसार गोष्टी बदलतात. आणि त्यामुळे येथे दिसून येत आहे की तुमच्यामधलं जे धीर आहे, तुमच्यामधलं जे संयम आहे, तर संयमाला येथे कुठेतरी आव्हान दिलेलं आहे. आणि येथे तुमचा धीरही आता हळूहळू आपल्याला संपताना दिसून येत आहे, कारण की लवकरच तुमच्या जीवनामध्ये मोठा ब्रेक थ्रू येत आहे. मे बी हे कार्ड हेही इंडिकेट करते की काहींच्या, जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहे, मे बी असू शकतं दे आर प्रेग्नेंट ऑर कन्सिव्ह करण्याचा त्यांचा विचार आहे, किंवा अशाही बाबतीमध्ये ते विचार करत आहेत की त्यांच्या जीवनामध्ये जी मूनची सायकल आहे, जी त्यांच्यावरती खूप जास्त इफेक्ट टाकते, ही जी मदर अर्थ आहे, ही जी पृथ्वीची नैसर्गिक क्षमता आहे, त्याच्यासाठी ते काम करतात. किंवा असंही येथे इंडिकेट होत आहे की काही ना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये अशी गोष्ट आहे जी त्याची वाट पाहत आहे. चंद्रमाच्या सायकलीशी त्यांची जीवनाच्या भावना सुद्धा आपल्याला इथे इंडिकेट होतात. चंद्रमा इथे इंडिकेट होत आहे. सो पौर्णिमेच्या अराउंड काहीतरी मोठा ब्रेक थ्रू येण्याची शक्यता येथे आहे. 7 नंबरचा कार्ड तुम्हाला इंडिकेट करत आहे की मे बी तुम्ही काही मेडिटेशन करत आहात, ध्यानधारणा करत आहात, किंवा तुम्हाला त्याकडे जाण्यासाठी, स्पिरिच्युअलिटीकडे जाण्यासाठी डिवाइन इथे गाईड करत आहे. सो हे कार्ड हेच इंडिकेट करत आहे की तुम्ही खूप जास्त ममतामयी मूर्ती आहात. तुमच्यामध्ये तेवढी सगळी पॉवर आहे, तुमच्यामध्ये सर्वांना सामावून घेण्याची पॉवर आहे. परंतु जसं एखाद्या घरातील आई सगळ्यांना समजावून घेते, परंतु तिला तेवढी व्हॅल्यू दिली जात नाही, अशा प्रकारची गोष्ट येथे घडलेली दिसून येत आहे. मे बी तुम्ही घरात मोठे आहात किंवा घरामध्ये मातृतुल्य आहात, तुम्ही सगळ्यांचा विचार करता, सगळ्यांसाठी करता, परंतु इतर लोक जे आहेत ते फक्त तुमचा फायद्यापुरता विचार करताना इथे आपल्याला दिसून येत आहे. सो हे कार्ड हेही इंडिकेट करतंय मे बी तुम्ही आई असणार आहात, किंवा तुमच्यामध्ये तुम्हाला ते त्या गोष्टींसाठी तुम्ही वेटिंग करत आहात, किंवा असू शकतं ही रीडिंग तुमच्या आईशी निगडीत आहे, किंवा मे बी समहाऊ येथे काहीतरी आपल्याला मदरशी निगडीत आपल्याला गोष्टी दिसून येत आहे. मदरशी निगडीत आपल्याला ह्या गोष्टी दिसून येत आहे, तुमच्या आईशी निगडीत ह्या गोष्टी दिसून येत आहे.
तर आपल्या आईचं सुद्धा आपल्या जीवनामध्ये, आपल्या सोल जर्नीमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट असतो. आपली आई जी असते ती आपल्या सोलशी निगडीत असते. आपले ज्यांच्याशी संबंध आहेत त्यांच्याशी सुद्धा आपली आई निगडीत असते, कारण की ती आपल्या सोलवरती इम्पॅक्ट टाकत असते. आपली आई ही आपला पहिला गुरु असते. आपली आईच आपल्याला जीवनामध्ये अनेक धडे देत असते. आपलीच आई आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असते. जरी आपली आई आपल्याशी कशी वागली किंवा चांगली वागो, किंवा कधी कधी असंही होतं की असं वाटतं की नाही, आपल्या आईचं आपल्यावरती प्रेम नाही, आपल्या आई आपल्याला एवढं माया नाही करत, तर ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी शिकण्यासाठी असतात. ते सुद्धा आपल्या सोलच्या असेन्शनसाठी असतं. सो यावरती आपण नंतर एखादा व्हिडिओ बनवू. परंतु येथे मे बी तुमच्या पेशन्सला, तुमच्यामध्ये जे धीर आहे, तुमच्यामध्ये जो संयम आहे, त्याला येथे कुणीतरी आव्हान दिलेलं आहे असं येथे दिसून येत आहे. आणि आता तुम्ही इथून पुढे खूप काही, जे काही इतके दिवस सहन केलेलं आहे ते इथून पुढे तुम्ही सहन करणार नाही आहात, कारण की तुमच्यामध्ये आता ती क्षमता राहिलेली नाही. कारण की तुम्हाला आता काहीतरी बदल हवाय, तुम्हाला आता काहीतरी जीवनामध्ये मोठं काहीतरी हवंय, तुम्हाला आता हे सर्व बंड पुकारायचं आहे, तुम्हाला नको वाटतंय आता सारखं सारखं सहन करताना तुमची क्षमता जी आहे ते क्षीण झालेली आपल्याला दिसून येत आहे. आणि लवकरच त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एक मोठा बदल, एक मोठा चेंज आपल्याला येताना येथे दिसून येत आहे. ब्रेक थ्रू काहीतरी असा घडणार आहे, तुम्ही नाही करणार तो, परंतु डिवाईनच असं काहीतरी घडून आणणार आहे की तुम्हाला ह्या परिस्थितीमधून मोकळं केलं जाईल. तुम्हाला हे एक्झॉशन जे तुमचं होतं, जे तुम्ही पेन सहन करत आहात, वेदना, म्हणजे आपण म्हणू की न बोलता सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात, एकीकडून सहनही करायचं नाही, एकीकडून बोलायचं पण नाही, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत. परंतु आता डिवाईन ह्या गोष्टी टॉलरेट करणार नाहीये, कारण की तुमच्या जीवनामध्ये लवकरच मोठा बदल येत आहे, मोठा चेंज होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड फॉर यू. हे खूप सकारात्मक कार्ड आहे तुमच्यासाठी. तर ह्या कार्डला, ह्या रिडिंगला, ह्या मेसेजेसला तुम्हाला नक्कीच क्लेम करायचं आहे. ही पॉझिटिव्ह साईन आहे जी तुमच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठा ब्रेक थ्रू घेऊन येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. त्यानंतर आपल्याला इथे दिसून येत आहे की येथे आपल्याला ह्या लोकांची जी ऊर्जा आहे ती सुद्धा जाणवत आहे. लवकरच ह्या ज्यांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी तुम्हाला एक प्रकारे कमी समजलेलं आहे, ज्यांनी तुमची व्हॅल्यू केली नाही, ज्यांनी तुम्हाला खूप शत्रू आहेत तुमचे, ते तुमच्या तोंडावरती गोड बोलतात बिकॉज दे आर पॉलिटिकल बॅकग्राऊंड. तर येथे दिसून येत आहे की त्यांचा हिशोब मात्र डिवाईन आता करताना दिसून येत आहे. डिवाईनने तुम्ही तितका डिवाईनवरती विश्वास ठेवलेला आहे, त्याचं योग्य ते फळ तुम्हाला, तुमच्या विश्वासाचं फळ ते तुम्हाला देताना येथे दिसून येत आहे. 5 नंबरचं कार्ड आहे. सो येथे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये नवीन चेंज, चांगला चेंज, छोटा का होईना परंतु चेंज होताना दिसून येत आहे. पॉझिटिव्ह चेंज, सकारात्मक चेंज, एक सुंदर असा चेंज तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. तुमचा जो काही आतापर्यंतचा हिसाब आहे तो पूर्ण होताना दिसून येत आहे. टोटॅलिटी मीन्स सगळ्या गोष्टींची टोटल होणार आहे, सगळ्या गोष्टींचा हिशोब होणार आहे. ज्या काही गोष्टी तुम्ही आतापर्यंत जीवनामध्ये सहन केलेल्या आहेत, ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्यांना नक्कीच त्यांचे फळ आता इथून पुढच्या काळामध्ये भोगावे लागणार आहे. सो ही रिडिंग तुमच्या शत्रूंसाठी नक्कीच एक दंड आहे, कारण की येथे दिसून येत आहे तुम्ही जो डिवाईनवरती हात सोडून, सगळं सोडून समर्पित केलेलं आहे, तुम्ही एक प्रकारे सरेंडर मोडमध्ये आहात. सो हे डिवाईनला खूप जास्त तुमची जी तुम्ही जे आहात ते डिवाईनला खूप प्रिय आहात, म्हणून तर तुम्हाला हा मेसेज मिळालाय. हा मेसेज त्यांनाच मिळेल, सगळ्यांना नाही मिळणार, कारण की ज्यांची वेळ आलेली आहे त्यांनाच हा मेसेज मिळणार आहे. ज्यांच्या कामावरती डिवाईन खुश आहे, ज्यांच्या कामावरती ब्रह्मांड खुश आहे, त्यांनाच हा मेसेज मिळणार आहे. इट्स नॉट अ को इन्सिडन्स फॉर यू. हा काही योगायोग नाही जो हा मेसेज तुम्हाला मिळालेला आहे, कारण की हा मेसेज खूप कमी लोकांना मिळेल, कारण की ही खूप स्पेसिफिक रिडिंग आहे. सो मे बी ही इट्स जस्ट लाईक ही म्हणजे पर्सनल रिडिंग सारखीच एखादी रिडिंग आहे. सो नक्कीच येथे दिसून येत आहे की अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये येतं, अबंडन्स. तर यानंतर हा ब्रेक थ्रू तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येत आहे, समृद्धता येत आहे. खूप असं येथे दिसून येत आहे आपल्याला रेनबो, तुमच्या जीवनामध्ये रेनबोज येत आहे, म्हणजे इंद्रधनुष्यासारखं तुमचं जीवन होणार आहे. मूनचं सायकल तुमच्याशी खूप जास्त निगडीत आहे. दोन्ही ठिकाणी सन आणि मून मीन्स इट्स इक्वॅलिटी येथे आपल्याला दिसून येत आहे. शिवशक्तीची ऊर्जा सुद्धा आहे की जी तुमच्यामध्ये एकीकरण झालेलं आहे. तुम्हाला आता तर्क आणि तुमची जी भावना आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला आता मेळ घालता येणार आहे. तुमची जी काही इतके दिवस तुम्ही भावनात्मक दृष्टीने विचार करत होता, परंतु इथून पुढे तुम्ही त्याच्यामध्ये लॉजिकल माइंड सुद्धा वापरणार आहात, म्हणजे तर्क सुद्धा वापरणार आहात. म्हणजे ही गोष्ट अशीच का आहे, प्रत्येक ठिकाणी भावना वापरून सुद्धा आपल्याला नुकसानच झालेलं आहे. सो तुम्हाला आता कळणार आहे, लोकांचे खरे चेहरे समोर येत आहे. तुम्हाला आता नेमकं
शी कसं वागायचं, कसं त्यांना डील करायचं, या बाबतीमध्ये तुम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये वागताना दिसून येत आहात. अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे, समृद्धता तुमच्या जीवनामध्ये येत आहे. कारण की फक्त भावनात्मक विचार करून लोक फक्त फायदाच घेतात. मग त्यामुळे जेथे गोष्टींची गरज आहे त्याच गोष्टी तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये करताना दिसून येत आहे. आणि जेथे गरज नाही तेथे तुम्ही इथून पुढे बिलकुल तुम्ही स्टँड घेताना दिसून येत आहात. तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये बिलकुल अशा लोकांना सर्व करणार नाही आहात, अशा लोकांना मदत किंवा अशा लोकांच्यासाठी तुम्ही कर्म करणार नाही आहात ज्यांना तुमची काही व्हॅल्यू नाही, ज्यांना तुमच्याशी काही देणं घेणं नाही, ते फक्त त्यांच्या फायद्यापुरतं तुम्हाला पाहत. तर नक्कीच येते या बाबतीमध्ये इंडिकेशन आहे की तुमच्या जीवनामध्ये आता समृद्धता येत आहे. एका ज्ञानाच्या बाबतीमध्ये समृद्धता येताना आपल्याला दिसून येत आहे. अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. सो असू शकतं तुम्ही काही सेवा करत आहात, माता महालक्ष्मीची सेवा करत आहात, ज्ञान घेत आहात, कशाचं तरी अध्ययन तुमचं सुरू आहे. त्याचबरोबर तुम्ही मेडिटेशनही करत आहात, योगा प्राणायामही करताना येथे आपल्याला दिसून येतात. सो डिवाइनशी कनेक्टेड तुम्ही आहात. सहस्रार चक्र तुमचा ओपन झाला असेल, मेडिटेशन 7 चक्र मेडिटेशन तुम्ही करत असणार आहात असंही येथे इंडिकेट होत आहे. सो करत असाल तर नक्कीच तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे. त्यानंतर येथे आपल्याला अबंडन्स कशाच्या बाबतीमध्ये येत आहे, तर नक्कीच तुमचे सोलमेट जे आहेत ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तुमचं लव जे आहे, प्रेम जे आहे, ते तुम्ही ज्यांची इतक्या दिवसापासून वाट पाहत आहात किंवा जे तुमच्यापासून दूर आहे, तुम्हाला सतत त्यांची नावं दिसत आहेत. कुठं तरी तुम्हाला 6 नंबर खूप जास्त दिसत आहे, 6 नंबर खूप जास्त दिसत आहे, 3 नंबर खूप जास्त दिसत आहे. मे बी तुम्हाला काही तुम्ही विचार करता तर तुम्हाला तुमच्या पर्सनचं नाव दिसत आहे. काही सिंक्रोनिसिटी स्वप्नामधून तुम्हाला मिळत आहे. तर नक्कीच या बाबतीमध्ये अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मे बी हे ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याची सुद्धा शक्यता आहे, सोलमेट कनेक्शन असण्याची सुद्धा शक्यता आहे. तर तुमचे लवर्स, तुमचे पार्टनर सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये विचार करत आहेत, थिंकिंग करत आहेत. सो ते सुद्धा तुमच्याकडे काहीतरी स्टँड घेऊ शकतात. मे बी इट्स नॉट म्हणजे हे फक्त 3D लेवलवरतीच आहे असं नाही, 5D कनेक्शन सुद्धा इथे आपल्याला दिसून येत आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की 3D मध्ये काही गोष्टी होत नाही, म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते 5D मध्ये होत नाही, तर होत आहेत ह्या गोष्टी, मानसिक लेवलवरती ह्या गोष्टी होत आहेत. सो येथे दिसून येत आहे की ते सुद्धा तुमची आठवण काढत आहे, ते सुद्धा तुमच्याविषयी विचार करत आहे. कारण की जेव्हा तुम्ही विचार करता, जर तुम्हाला तुमच्या पर्सनचे नाव दिसत आहे, तुम्ही वेगवेगळे ठिकाणी जात आहात, तेथेही दिसत आहे की त्यांच्याशी निगडीत काही गोष्टी तुमच्या समोर येत आहेत, त्यांचे मित्र, त्यांचे कोणी असतील, त्यांचं नाव किंवा त्यांच्या गावाचं नाव किंवा असं काही तुमच्या पुढे येत असेल, तर नक्कीच येथे दिसून येत आहे दे आर थिंकिंग अबाउट यू, ते तुमच्याविषयी विचार करत आहेत. सो मे बी असू शकतं रिकन्सिलेशन, रियुनियन होण्याचे सुद्धा चान्सेस येथे आहे. 3D नॉट 3D ओनली, 5D मध्ये सुद्धा. तर नक्कीच येथे अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे. कशाच्या बाबतीमध्ये? शेअरिंग. सो हे कार्ड मला दिसत आहे की एनर्जी मला माता महालक्ष्मीची जाणवत आहे. मे बी तुमच्या जीवनामध्ये धन येत आहे. काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही लोकांना देताना दिसून येत आहात, शेअरिंग करत आहात काहीतरी. असं आहे की जे तुम्ही दान करताना सुद्धा दिसून येतात. असू शकतं आता सध्याचे हे होली अष्टक सुद्धा सुरू आहे. सो ह्या काळामध्ये दान धर्म सुद्धा करणं चांगलं असतं अॅन्सेस्टरच्या नावाने, तर ते तुम्ही करताना दिसून येत आहात. पुन्हा गोरगरिबाला खाऊ घालताना दिसून येत आहे, किंवा प्राणी असतात, गायी असतात, त्यांना सुद्धा काही तुम्ही अन्नदान करताना इथे दिसून येत आहे. लोकांना सुद्धा अन्नदान करताना दिसून येत आहे. अशा प्रकारची ऊर्जा इथे आपल्याला जाणवलेली आहे. त्याचबरोबर काही जे आहे ते उपवास, व्रत वैकल्य करताना येथे दिसून येत आहे. मेडिटेशन, ध्यानधारणा करताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचा प्रभाव तुमच्या धनावरती झालेला आहे. तुम्ही जे काही चांगलं कार्य करत आहात येथे दिसून येत आहे. तुमच्या धनाचे रस्ते जे आहेत ते खुललेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून तुम्हाला धन मिळू शकतं, वेगवेगळ्या लोकांकडून, किंवा असे काही जे धन होतं जे तुम्हाला मिळालेलं नव्हतं, बरेच दिवस ते अडकलेलं होतं, ते धन सुद्धा, तो पैसा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येण्याचे चान्सेस आहे. मल्टिपल सोर्सेस, म्हणजे वेगवेगळे सोर्स, वेगवेगळे स्रोत यामधून सुद्धा तुम्हाला पैसा मिळू शकतो. सो काही लक्झुरियस गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत. मे बी काही खरेदी तुम्ही करताना दिसून येत आहात. गोल्ड ची खरेदी करताना दिसून येत आहात भविष्यामध्ये. सो आय नो गोल्ड इज सो, तर नक्कीच येथे मेडिटेशन, ध्यानधारणा, व्रत, उपवास करताना तुम्ही मात्र दिसून येतात. सो हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे की फलाहार घेत आहात, काहीतरी फळं खात आहेत, काही फक्त शरीराची खूप जास्त काळजी घेत आहेत, हेल्थ कॉन्शियस आहेत, अशांच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे एनर्जी कॅच होत आहे. तर नक्की खुश आहात तुम्ही. भविष्यामध्ये तुमच्याकडे
चांगलं धनाचे मार्ग येताना आपल्याला दिसून येत आहे. माता महालक्ष्मीची तुमच्यावरती कृपा आहे, दत्तगुरूंची तुमच्यावरती कृपा आहे. असू शकतं तुम्हाला रेड कलर जास्त अट्रॅक्ट करत आहे, येलो कलर, पिवळा कलर जास्त अट्रॅक्ट करत आहे. वेगवेगळे कलर तुम्हाला अट्रॅक्ट करताना इथे दिसून येत आहे. काही गोष्टी ज्या आहेत ती तुम्ही काहीतरी शेअर करताना दिसून येत आहे, कुणाला तरी तुम्ही काही गोष्टी सांगताना इथे आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच शेअरिंग मीन्स केअरिंग. तर इथे आपल्याला दिसून येत आहे तुमच्याकडे जे आहे थोडं का व्हायना असू शकतं, जास्तही असू शकतं, ते तुम्ही इतरांना देताना दिसून येत आहे. ते ज्ञानाच्या बाबतीमध्ये असो, धनाच्या बाबतीमध्ये असो, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये असो, कुणा गरीबाला खाऊ घालण्याच्या बाबतीमध्ये असो, येथे तुमच्याकडून काहीतरी दान धर्म होताना, चॅरिटी होताना आपल्याला दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी गुड साईन. खूप छान तुमची असेन्शन होत आहे, प्रगती होत आहे. तर हे तुमच्यासाठी, तुमच्या पुढच्या जर्नीसाठी चांगलं आहे. इथे आपल्याला दिसून येत आहे की जे काही करत आहात त्यामध्ये चांगलं तुमचं असेन्शन होत आहे, प्रगती होत आहे आत्म्याची. तुमची जर्नी जी आहे ती व्यवस्थित सुरू आहे. ओके, तर लवकरच काहीतरी सेलिब्रेशन होत आहे तुमच्या जीवनामध्ये. काही सेलिब्रेशन करण्याचे, उत्सव मनवण्याचे चान्सेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो इट्स अ पॉझिटिव्ह साईन, इट्स अ सकारात्मक बदल. जसं की 3 नंबर इंडिकेट होत आहे, 6 नंबर इंडिकेट होत आहे हिअर. तर नक्कीच जसं मी तुम्हाला सांगितलं 6 नंबर खूप जास्त येथे आपल्याला 3 नंबर आणि 6 नंबर खूप जास्त तुम्हाला दिसत असणार आहे. तुमच्या घरामध्ये काहीतरी नवीन सुखाचे क्षण म्हणू आपण, काहीतरी आता नाही परंतु नंतर पुढची ही एनर्जी आपल्याला दिसून येत आहे की काहीतरी शुभ कार्य ज्याच्यामध्ये तुम्ही आनंद उत्सव साजरा करताना इथे दिसून येत आहे. तर नक्कीच खूप छान एनर्जी आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग सेलिब्रेशन तुमच्या जीवनामध्ये येत आहे. त्यानंतर आपल्याला बॉटमची एनर्जी मिळालेली आहे की येथे दिसून येत आहे क्रिएटिव्हिटीकडे तुम्ही जात आहात. क्रिएटिव्ह कार्य तुमच्याकडून काहीतरी होताना येथे दिसून येत आहे. तुम्ही काहीतरी असं क्रिएशन करत आहात. मे बी काही तुमचा छंद आहे, एखादं छंद फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही तर तुमच्या आनंदासाठी, तुमच्या मनाच्या उत्साहासाठी, तुम्हाला खूप छान वाटतंय म्हणून तुम्ही काही गोष्टी क्रिएटिव्ह कार्य करताना इथे दिसून येत आहात. बिकॉज युअर डिवाइन फॅमिनेन असू शकतो तुमच्यामध्ये, दैवी गुण आहेत काही, त्यामुळे तुम्हाला डिवाइन तिकडे घेऊन जात आहे. कुठलंही कार्य आपण आपल्या मनाने करत नसतो, तर आपल्याला तिकडे डिवाइन घेऊन जाण्यासाठी हे सर्व आपल्या जीवनामध्ये घडत असतं. सो ब्रह्मांड आपल्याला तिकडं घेऊन जात आहे, रस्ता आपल्याला तिकडचा मिळालेला आहे, तर आपल्याला बरोबर तिकडे घेऊन ते जात आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्याकडून काहीतरी क्रिएटिव्ह कार्य, काहीतरी रचनात्मक कार्य, काहीतरी तुम्ही नवीन करताना तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. मे बी ते एखादं चित्र काढणे असो किंवा मला येथे दिसून येत आहे काहीतरी फुलं बनवणे किंवा असू शकतं विणकाम, शिवणकाम, इतरही फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग किंवा मे बी जेथे जेथे तुम्हाला आवड आहे त्या गोष्टी तुम्ही करताना दिसून येत आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही काही साधना करताना दिसून येत आहात. काही तुम्ही ऑकल्ट सायन्सची गोष्टी करताना, म्हणजे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, टॅरोट रिडिंग, न्यूमरोलॉजी, इतरही फेंगशुई वगैरे ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही शिकताना येथे दिसून येत आहात. क्रिस्टल हिलिंग वगैरे, रेकी हिलिंग अशा सुद्धा गोष्टी तुम्ही करताना येथे दिसून येतात. सो भविष्याची ही एनर्जी असू शकते किंवा आता सध्या तुमच्या डोक्यामध्ये ते विचार सुरू आहेत की मला इकडे जायचं आहे, तर नक्कीच डिवाइन तुम्हाला तिकडे घेऊन जात आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला तिकडे घेऊन जात आहे, कारण की तुमचा मार्गच तो आहे, तुमचं ध्येय ते आहे. सो येथे दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग होती तुमच्या जीवनामध्ये. लवकरच अशी कोणती तरी व्यक्ती येत आहे जी तुमच्या जीवनामध्ये जी काही कमतरता होती, जी अकेलापण होता, एकटेपणा होता तुमच्या जीवनामधून, ते दूर करून टाकेल. अशी कोणीतरी व्यक्ती, मे बी सोलमेट, ट्विन फ्लेम और कोणी फ्रेंडही असू शकतं, तुमच्या जीवनामध्ये येत आहे, जे की तुमचं उदास एकटेपणा आहे तो दूर निघून जाईल. अशी ही एनर्जी होती. खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग होती. तर नक्की जे जे चांगले चांगले बदल होत आहे त्यांना क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर हे खूप छान मेसेजेस होते तुमच्यासाठी, युनिव्हर्सचे होते, आणि पॉझिटिव्ह तुमच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये इथून पुढच्या काळामध्ये घडत आहे. तर ही जी काही आय थिंक
जे हे पॉलिटिकल लोक आहे यांच्यापासून दूर राहा आणि अशा लोकांना ओळखायला शिका. तर नक्कीच जसं जसं तुम्ही मेडिटेशन करणार, ध्यानधारणा करणार, शिवजींशी कनेक्ट होणार, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये असे पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होतील. तुम्हाला सुद्धा लोकांशी कसं डील करायचं ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळतील. आणि शिवजींशी कनेक्टेड राहा, तुमच्या इष्टदेवतेशी कनेक्टेड राहा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना करत असेल त्यांना शेअरही करत असो. थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला. थँक्यू सो मच. धन्यवाद.